सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील खोजेवाडी येथील श्री रेणुका देवीची यात्रा उत्साहात सुरू झाली आहे। तर भाजपचे नूतन आमदार गोपीचंद पडळकर यांच्या फंडातून देवस्थानाला सभामंडप मंजूर करण्यात आला। या पायाभरणीचा कार्यक्रम आज पार पडणार आहे अशी माहिती रेणुका देवी ट्रस्टच्या अध्यक्षांनी दिली। आज यात्रेनिमित्त अनेक विविध कार्यक्रम सकाळपासून संध्याकाळपर्यंत ठेवण्यात आले। याचा लाभही सर्व भाविक भक्तांनी घेतला। महाराष्ट्र राज्याचे लोकनेते, बहुजन सम्राट, हृदयसम्राट, गरिबांचे कैवारी, जत तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार श्री माननीय गोपीचंद पडळकर साहेब हे सुद्धा या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत व त्यांच्यामार्फत ठिकाणी ग्रामपंचायत जागेमध्ये आपल्या यल्लाम देवीसाठी सभामंडप मंजूर करण्यात आले। त्यांचं उद्घाटनसुद्धा, त्या सभामंडपाचं उद्घाटनसुद्धा आज आम्ही त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। श्री रेणुका देवी यात्रा या खोजवाडी गावामध्ये दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा आम्ही भरलेले आहे। श्री रेणुका सामाजिक सेवाभावी संस्था खोजवाडी मोठ्या उत्साहात ह्या ठिकाणी यात्रा दरवर्षी भरण्यात येत आहे। यावर्षीसुद्धा मोठ्या प्रमाणात यात्रा भरलेली आहे। या ठिकाणी आम्ही प्रथमतः पहाटे 5 वाजता आमची यल्लामदेवीची मोठ्या प्रमाणात पूजा होते। त्यानंतर आम्ही 11 वाजता लहान मुलासाठी संगीत खुर्चीच्या स्पर्धा भरण्यात आल्या आहेत। नंतर 12 वाजता आम्ही यल्लामदेवीच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम असतो। तसेच 4 वाजता यल्लामदेवीचे गावातून मोठ्या प्रमाणात आम्ही मिरवणूक काढतो आणि तसेच रात्री 10 वाजता श्री जगज्योती बसवेश्वर नाट्यसंघ बंडिगेनी यांच्याकडून क्रांतीवीर संगोई रायांना अर्थात तिथून हे क्रांतिकारी नाटक आहे। त्या नाटकासाठी गावातील सर्व यल्लामदेवी भक्त तसेच गावातील सर्व नागरिक मोठ्या उपस्थित राहतात व मोठ्या आमची यात्रा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पार पडते।